बात समझ में नहीं आती। ऐसा है क्या इस रायगढ़ में? ऐसा कौन सा कोहिनूर का हीरा है जिसे पाने के लिए आलमगीर इस उम्र में घोड़े पर बैठकर दिल्ली छोड़ा है? महाराष्ट्राच्या किल्ल्यातील हा सर्वात महत्त्वाचा किल्ला मानला जातो। रायगड किल्ल्याची माहिती ही अनेक जणांना असते, कारण हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत राजधानीचा किल्ला होता। हा किल्ला समुद्र सपाटीपासून तब्बल 2690 फूट उंचीवर सह्याद्रीच्या डोंगर रांगेत आहे। या किल्ल्यामागे एक सुवर्ण इतिहास आहे, कारण ह्याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला होता। तसंच याच किल्ल्यावर राजांनी त्यांचा शेवटचा श्वास घेतला होता। अनेकदा इंग्रजांकडून आक्रमण होऊनही हा किल्ला आजही अभेद्य आहे। या किल्ल्यावरील हिरकणीची कथा प्रसिद्ध आहे। इथे हिरकणीचा बुरुज आणि महादरवाजा ही ठिकाणं पाहण्यासारखी आहेत। जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक कमेंट। रायगड स्वराज्याची राजधानी, छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक पाहिलेला किल्ला। या किल्ल्याचं पहिलं नाव होतं रायरीचा डोंगर। हा किल्ला चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता। नंतर शिवरायांनी 15 मे 1656 हा किल्ला जिंकून घेतला। रायरीच्या डोंगरापासून ते दुर्गेश्वर रायगड बनण्यापर्यंत म्हणजे जवळजवळ 14 वर्ष हा किल्ला बांधण्यात गेला। या किल्ल्याचे बांधकामाचे काम हे शिवरायांनी त्यावेळचे सर्वोत्कृष्ट आर्किटेक्ट असलेले हिरोजी इंदलकर यांच्याकडे दिले। जगदीश्वराच्या पायरीवर आजही हिरोजी इंदलकर यांच्या नावाचा उल्लेख आपणास पाहावयास मिळतो, तो म्हणजे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर। या किल्ल्याने अनुभवलेला सर्वोत्कृष्ट प्रसंग म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा। त्या प्रसंगी हा किल्ला किती सजला असेल। आज जो आपण रायगड पाहतोय तो म्हणजे पडलेल्या इमारती, ढासळलेले बुरुज, जमीनदोस्त झालेल्या भिंती अशा अवस्थेत आहे। याची कारणं म्हणजे या किल्ल्यावर झालेली आक्रमणे। जर ही आक्रमणे या किल्ल्यावर झाली नसती तर कदाचित आपल्याला हा किल्ला शिवकाळात होता तसा पाहायला मिळाला असता। आता आपण पाहू या किल्ल्याची अशी अवस्था झाली कशी। स्वराज्याची राजधानी असलेला रायगड हा अभेद्य किल्ला। स्वराज्याचा कारभार इथूनच चालायचा। शिवरायांच्या आणि शंभूराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे सूत्र पेशव्यांच्या हाती गेले आणि मराठ्यांनी स्वराज्याच्या सीमा अटकेपार आणल्या। त्यानंतर मध्यंतरी काही कारणांमुळे मराठा साम्राज्य लयाला गेले। इंग्रजांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे त्यांनी स्वराज्यावर युनियन जॅक फडकवला होता। दुसरा बाजीराव पेशव्याकडे तेव्हा स्वराज्याची सूत्रे होती। 1815 पासून इंग्रजांचं वर्चस्व वाढू लागलं होतं। त्यानंतर इंग्रजांनी हळूहळू आपले पाय पसरवायला सुरुवात केली आणि स्वराज्यातील किल्ल्यांकडे लक्ष वेधले। स्वराज्यातील किल्ले म्हणजे बघताच शत्रूला घाम फोडणारे सह्याद्रीचे कडे आणि स्वराज्याच्या अस्मिता। किल्ले काबीज करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हतीच, पण इंग्रजांनी आपले पाय एवढे पसरवले होते की बरेच किल्ले इंग्रजांना काहीच न करता मिळाले होते। रायगड जिंकण्यासाठी आलेल्या इंग्रजांना ही गोष्ट अशक्य वाटत होती, पण गनिमी कावा करून निर्माण केलेल्या स्वराज्याच्या राजधानीला एकाने फितूर केली आणि रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला। तो फितूर म्हणजे पोटल्याचा डोंगर। त्या रायगडावर झालेल्या हल्ल्याच्या खुणा आजही स्वराज्याची आणि शिवरायांच्या पराक्रमाची आठवण करून देतात। सन 1818 3 वर्षे अगोदरपासूनच रायगडचा अंत जवळ आल्याचं स्पष्ट जाणवत होतं। मराठ्यांच्या शेवटच्या पेशव्यावर इंग्रजांनी ताबा मिळवला। इंग्रजांचा एक अधिकारी कर्नल बाकरे यांनी 1818 मध्ये कोकणातील किल्ले घेण्याचा निर्धार केला। रायगडावर सैन्याची शिबिरं नेमली, त्यामध्ये अरबी सैन्याचा भरणा असल्याचे उल्लेख आहे। इंग्रजांची फौज रायगड घेण्यासाठी महाराष्ट्रात निघाली। त्या पैठणीवर मेजर हॉल होता। तो 24 एप्रिल 1818 मध्ये रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचडजवळ पोहोचला। सैन्यावर हल्ला केला।